गुलाबजाम इतर कमालच झाली. गोली 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 बेटा गोली, हे काय करतोय तू? काय करतोय म्हणजे? गुलाबजाम का घेतलेस बेटा? खाण्यासाठी. पण तू तर म्हणालास ना की तू जेवण करून आलाय. हो जेठा अंकल, जेवण तर करूनच आलोय. पण ते काय ना, जेवण झाल्यानंतरही मी माझ्या पोटात थोडीशी जागा शिल्लक ठेवतो. काय कधी काही एक्साइटिंग दिसलं की खाऊ शकतो ना. जसं की आता हे गुलाबजाम. मस्त झोका घेत घेत गुलाबजाम खाण्याची मजाच और आहे. जेठा अंकल, इफ यू डोंट माइंड, एक चमचा आणून द्याल? हो. दोन्ही खाऊन टाकलेस? हो, ते गुलाबजाम हातात होते त्यामुळे चमचा येईपर्यंत वाटच नाही बघू शकलो. जेठा अंकल, हे 2 चमचे का आणले तुम्ही? एक चमचा माझ्यासाठी आणलाय. बापरे, तुमचं जेवण बाकी होतं? हे दोन्ही गुलाबजाम माझे होते. सॉरी सॉरी, सांगायला पाहिजे होतं ना जेठा अंकल. मला वाटलं तुम्ही गुलाबजाम खाल्ले आहेत. हे असेच एक्स्ट्रा शिल्लक आहेत त्यामुळे मी खाऊन टाकले. चला आता काही हरकत नाही. यात की नाही थोडा पाक उरलाय. तुम्ही पिणार का? तू पी. ओके, थँक्यू. वा 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 आजोबा, मजा आली. थँक्यू सो मच. किती दिवसानंतर मी इतके चांगले गुलाबजाम खाल्ले आहेत. टप्पू, आता प्रोजेक्ट करायला मजा येणार. अच्छा गोली, तू आणि टप्पू कोणाच्या घरी चाललायत? मक्खनच्या घरी. बघितलं बघितलं बापूजी. टप्पू म्हणत होता मेहुलच्या घरी जातोय, हा म्हणतो मक्खनच्या घरी जातोय. अहो जेठा अंकल, आम्ही मेहुललाच मक्खन बोलवतो. हो का? मक्खन का बोलता त्याला? तो लोणी जास्त खातो का? नाही नाही, आधी आम्ही त्याला प्रेमाने ढक्कन म्हणायचो. ए ढक्कन इकडे ये, ए ढक्कन हे कर, ए ढक्कन ते कर. पण एकदा त्याच्या बाबांनी ऐकलं. त्याचे बाबा म्हणाले, ए माझ्या मुलाला ढक्कन का बोलवताय? तर आम्ही म्हणालो की नाही नाही अंकल, ढक्कन नाही, मक्खन मक्खन. तेव्हापासून त्याला सगळे मक्खनच म्हणतात. कोणी त्याचं नाव बदललंच नाही. मग ढक्कन का बोलवत होता? कारण तो अभ्यासात एकदम ढ होता. अरे मग त्याच्या घरी अभ्यास करायला जायची काय गरज आहे? कारण पप्पा जेव्हा आम्ही असतो तेव्हाच तो अभ्यास करतो. अच्छा, त्याच्या भल्यासाठी त्याच्या घरी जाताय काय? हा, आता तुम्हाला समजलं जेठा अंकल. चल टप्पू. हो हो चल, आणि ते मी ठेवतो. हो. बाय आजोबा, बाय पप्पा. एक मिनिट. तुम्ही दोघं एकाच प्रोजेक्टवर काम करायला चाललात? हो. हे कसं शक्य आहे? का नाही होऊ शकत? बापूजी, हा टप्पू कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि हा गोली त्या सायन्सचा विद्यार्थी आहे. पप्पा सायन्स नाही, सायन्स. बाबा जे काही असेल ते वेगवेगळे आहेत ना दोन्ही. मग एकाच प्रोजेक्टवर कसे काय काम करू शकता? पप्पा, हा कॉलेजचा ग्लोबल वॉर्मिंग प्रोजेक्ट आहे. यात आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेणं गरजेचं आहे. काय ग्लोबल काय वॉर्निंग काय? नाही पप्पा, ग्लोबल नाही, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे भूमंडीय उष्मीकरण. म्हणजे पर्यावरणाला कसं वाचवायचं त्यावर हा प्रोजेक्ट आहे. त्यात कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा आहे. जा मुलांनो, जा तुम्ही जा. ठीक आहे आजोबा. बाय आजोबा, बाय पप्पा. मी तुम्हाला उद्या संध्याकाळीच भेटेन. ठीक आहे, चल गोली. अच्छा ऐक टप्पू, हा प्रोजेक्टवरच लक्ष द्या, गप्पा मारत बसू नका. हो ठीक आहे पप्पा. आणि ऐके, टीव्ही बघत बसू नका. हो पप्पा, चल. आणि ऐके, मोबाईलवर गेमही खेळू नको. हा हो पप्पा, नाही खेळणार. चल. आणि ऐक, अरे बस कर आता जेठ्या. जा मुलांनो, जा तुम्ही जा. ओके, बाय बाय बाय. अच्छा ऐक ना, मी काय म्हणतो, आपण इथून सुरुवात करूया. तुझं जेवण झालंय ना? हा झालंय ना. मग 1-2 चमचे घेऊन का उभा आहेस? अरे ते गुलाबजाम गोलीने घेऊन टाकले ना, तर मी विचार केला एक त्याच्यासाठी चमचा, एक माझ्यासाठी. मी खाईन, पण चमचे घेऊन पोचणार त्या आधीच दोन्ही गुलाबजाम फस्त करून टाकले. आण इकडे आण. हात धुवून ये. जेठ्या, हा घे मुखवास. नाही ठीक आहे बापूजी. एक गोष्ट सांगू जेठ्या, ये इथे बस बस. बघ, आता टप्पू मोठा झालाय, तर तू टप्पूची चिंता करणं सोडून दे. काळजी करणं कशी सोडून देऊ बापूजी?
ही मुलं सांगतात की अभ्यास करायला चाललोय, पण काही अभ्यास बिभ्यास करत नाहीत. रात्रभर नुसता धिंगाणा घालत बसतात, मस्ती करत बसतात. अरे भाऊ, तू जेव्हा टप्पूच्या वयाचा होतास तेव्हा तू सुद्धा चंदूच्या घरी अभ्यासाला जात होतास. तेव्हा तू काय अभ्यास सोडून मस्ती करत होतास? हो बापूजी, हे वयच असं आहे ज्यात कुठलंच मुलं अभ्यास करत नाही. तू तू अभ्यास सोडून मस्ती करायला जात होतास? तू माझ्याशी खोटं बोललास आणि इतक्या वर्षानंतर तू मला आज खरं सांगतोयस? यात खोटं काय आहे बापूजी? हे तर निर्दोष खोटं आहे. ए निर्दोष खोट्यावाल्या, निर्दोष खोटं नसतं, निर्दोष व्यक्ती असते. आणि निर्दोष व्यक्ती कधीच खोटं बोलत नाही. आणि जी व्यक्ती खोटं बोलते ती कधीही निर्दोष नसते. तू माझ्याशी खोटं बोललास, तू माझ्याशी खोटं बोललास जेठ्या. हे बघा बापूजी, मी आजही निर्दोष आहे आणि तेव्हाही निर्दोषच होतो. पण त्यावेळेला माझं जे वय होतं ना, ते निर्दोष नव्हतं. मग ती कोण होती? मस्तीखोर होतं. हे जे वय आहे ना बापूजी, ते चांगल्या चांगल्या निर्दोष मुलांनाही मस्ती करण्यासाठी भाग पाडत असतं. आता बघा, टप्पूचं वय सुद्धा ना. टप्पूचं नाव नको घेऊस तू. टप्पू सांगून गेला की तो अभ्यास करायला गेलेला आहे, तर तो अभ्यासच करणार. तुझ्यासारखा नाहीये तो. बापूजी, तुम्हीच तर म्हणत असताना की बापाचे गुणच मुलामध्ये उतरतात. मग या हिशोबाने तर बापूजी माझ्यात तुमचेच गुण आलेत. म्हणजे तुम्ही पण जेव्हा लहान होता तेव्हा मस्ती करत होतात ना? नाही, मी बिलकुल मस्ती करत नव्हतो. माहित नाही तुझ्या ते गुण कुठून आलेत. अरे बापूजी, कॉक्रोच! मस्ती नको करू जेठे. मस्ती करत नाहीये, खरंच कॉक्रोच आहे. बघा तिकडे, ते बघा सोफ्यावर तिथे. गेलं गेलं बापूजी, गेलं गेलं गेलं. हे आपल्या घरात अचानक कॉक्रोच कुठून आलं? ते तर येणारच ना बापूजी. कॉक्रोच तर दया नाहीये ना. काय बोलतोयस तू? नाही, ज्या घरात लेडीज असते त्या घरात साफसफाई जास्त होते ना. तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? साफसफाई फक्त बायकांचं काम आहे? नाही नाही, जेंट्स लोकांचं पण काम आहे. पण काय आहे की साफसफाई सारख्या विषयांमध्ये लेडीज लोकांचं जास्त लक्ष असतं ना, त्यामुळे. हे बघ जेठ्या, अरे तुला काय सांगतोय बघायला, मलाच नीट दिसत नाहीये. माझा चष्मा कुठे? चष्मा तो तिथे सोफ्यावर. सोफ्यावर सोफ्यावर. हा, कुठे आहे भाऊ? कुठे आहे जेठ्या? बापूजी, हा काय इथेच तर आहे. कुठे? हा हा हा, घ्या घ्या. हा हा हा. बापूजी, या चष्म्याशिवाय तुम्हाला अजिबातच दिसत नाही का? आता वय झालंय ना जेठ्या, तर आता जरा चष्म्याशिवाय मला अंधुक दिसत. समज की जवळजवळ नाही. अरे मग बापूजी, तुम्ही मला सांगितलं का नाही? अरे काय सांगायचं त्यात? सांगितलं असतं तर तू काय केलं असतंस? माझं वय वाढणं थांबवलं असतंस? अरे बाबा, म्हातारपण असंच असतं ज्याचा इलाज कुणाकडेच नाहीये. आणि म्हातारपणात तर दररोज काही ना काही त्रास होतच असतो. जर दररोज या त्रासांचा विचार केला ना, तर स्वतःलाच वाईट वाटायला लागतं. असं वाटायला लागतं की भाऊ, मी म्हातारा झालोय, मी म्हातारा झालोय. आणि रोज रोज कुठे मी तुला माझा त्रास सांगत बसू जेठ्या? अरे हा तर जीवनातला टप्पा आहे. आनंदाने स्वीकारा आणि पुढे चाला. अरे हा तर जीवनातला टप्पा आहे. आनंदाने स्वीकारा आणि पुढे चाला. नाही, ते बरोबर आहे. पण आज काळाबरोबरच विज्ञान पण किती पुढे गेलंय बापूजी. अशा प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यांवर उपाय आहेत. तुम्ही मला सांगितलं पाहिजे ना. असं का विचार करता बापूजी की छोट्या छोट्या गोष्टी मी तुला काय सांगू? अरे तुम्ही सांगितलंच पाहिजे. मी तुमचा मुलगा आहे. आता उद्याच्या उद्या आपण दोघे, तो डोळ्यांचा डॉक्टर आहे ना, डॉक्टर यशस, त्याच्याकडे जाऊन तुमच्या डोळ्यांचा चेकअप करून घेऊया. अच्छा ठीक आहे, डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवायला जाऊयाच. पण आधी मी जो तुला दुसरा चष्मा रिपेअर करायला दिला होता ना, तो जाऊन घेऊन ये. अरे काय झालं? कसला विचार करतोयस? जा चष्मा घेऊन ये. बापूजी, तो चष्मा आणि चिठ्ठी दोन्ही चुकून घरीच राहिले. एक काम तुझ्याने ठीक होत नाही. नाही बापूजी, खरं तर ते काय झालं की आज सकाळी. हॅलो जेठालाल. अरे भिडे,
सॉरी अरे काय करतोय तू भाऊ? सॉरी सॉरी अरे जेठालाल. काय सॉरी? अफसल जेठापरा सोबतच निघूया. अरे नाही मला तर ते कपडे बदलावे लागतील ना भाऊ. तुम्ही लोक निघा. अरे देवा, आता हा एकच चष्मा आहे माझ्याकडे. आता काही इमर्जन्सी आली, हा चष्मा कुठे हरवला तुटला तर मी काय करायचं? नाही शुभ शुभ बोला बापूजी. कुठलीच इमर्जन्सी येणार नाही. उद्याच्या उद्या तर मी तुमचा तो नवीन चष्मा बनवून आणीनच बापूजी. हा तुम्ही बेफिकीर राहा. नक्की? हो नक्की घेऊन ये ना. चला. कुठे यायचंय? नाही मी सोडा प्यायला जातोय असं म्हणत होतो. हा ठीक आहे, जा लवकर ये. हो. मी झोपायला जातो. हो बापू. बापूजी हा मी काय म्हणत होतो, आज जरा तुम्ही चष्मा सांभाळून झोपा. हा? अरे चष्मा सांभाळून झोपा म्हणजे जेट्या मी चष्मा काढूनच झोपतो आणि स्वप्न बघण्यासाठी चष्म्याची गरज नसते. हा. ठीक आहे येतो मी. हा अच्छा ऐक, हे तू रोज जे सोडा प्यायला जातोय असं सांगून जे जातोस ते सोडा प्यायलाच जातोस ना? हो सोडा प्यायलाच जातो बापूजी. का? नाही, ते अनेक वर्षांपूर्वी तू अभ्यास करायला चाललो सांगून मस्ती करायला जायचंस ना, म्हणून विचार केला की विचारून घ्यावं की तोच प्रकार अजून तर चालू नाहीये ना. नाही बापूजी मी सांगितलं ना, ते काय असतं ते वयच तसं असतं ना. त्या वयात काय आहे की हा बस आता चेष्टा करतोय. चल आता मी झोपायला चाललोय आणि माझी झोपमोड करू नकोस भाऊ. चावी घेऊन चाललायस चावी ना? आहे ना बापूजी, चावी आहे. हा, ठीक आहे, जा. हा